नाही, जी सामाजिक नीतिमत्तेचा स्तर खाली जातो आहे तो वाढवायला असे कार्यक्रम उपयोगी पडतील असं माझं प्रांजल मत आहे. आणि याची फार गरज आहे. आध्यात्मिक शक्ती एक आहे आणि मी सायन्सचा विद्यार्थी आहे. पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन ज्याला म्हणतो त्याचं ह्या मंत्रांना डायरेक्टली रिलेटेड आहे. मंत्र जे आहे ही पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशनच आहे. त्यामुळे लोक काही जरी म्हटले तरी त्याचा उपयोग होऊ शकतो. असे कार्यक्रम वारंवार झाले पाहिजेत, अनेक ठिकाणी झाले पाहिजेत आणि याचा प्रसार जे चारित्र्य हनन जे चाललेलं आहे त्याचा सुधारणा होण्यामध्ये याचा उपयोग होऊ शकेल. सोशल मीडिया जो आहे त्याचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. शैक्षणिक अभ्यासक्रम जे आहेत त्याच्यामध्ये नीतिमत्तेवरती भर देण्यासाठी काहीतरी भक्कम असे कार्यक्रम त्याच्यात घेतले गेले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही होणार. असं आहे की जर तुम्ही राजकारणाचा नीट आमच्या देशातला अभ्यास केला तर तुम्हाला आजच्या घटनेला निवडून यायचं असेल तर मसल पॉवर, मनी पॉवर याची गरज आहे. आणि युवा शक्ती त्या दिशेला जास्त वाहत चाललेली आहे. आणि राजकारणी लोक जोपर्यंत स्वतः भ्रष्टाचार म्हणजे धडे देत नाहीत की भ्रष्टाचार मुक्त भारत पाहिजे, त्यावेळेला जर राजकारणी स्वतःच भ्रष्टाचार करायचा बंद केला तर परिणाम होईल. राजकारण्यांनी जर भ्रष्टाचाराचे धडे घातले तर मग समाज वेगळ्या मार्गाला जाईल, याच्यात काही शंका नाही. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची भूमिका पोलीस खात्याची असते. आपण पोलीस खात्यामध्ये एवढे वरिष्ठ अधिकारी राहिलेले आहात. आपण त्या काळामध्ये मुंबईमधल्या गँगस्टर्सचं राज्य होतं, म्हणजे क्राईम वर्ल्ड जे मुंबईचं फेमस होतं, त्या काळामध्ये तुम्ही इथे सगळ्या गुन्ह्यांना शासन करण्याचं काम केलं होतं. तर आत्ताच्या पोलिसांना तुम्ही काय संदेश द्याल की कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? नाही, माझं तर एक पक्क ठाम मत आहे. पोलीस खातं जर भ्रष्टाचार मुक्त असेल तर बाकीच्यांना भ्रष्टाचार करणं जवळजवळ अशक्य आहे. आणि थोडेफार जर केले तर त्यांना योग्य धडे शिकवता येतील. माझी त्यांना कळकळीचं आव्हान आहे. आम्ही नोकरीत असताना सुद्धा हेच आवाहन करत होतो की आम्ही स्वतःपासूनच भ्रष्टाचार मुक्त झालो तर मग समाज आम्ही भ्रष्टाचार मुक्त करू शकतो. श्री राजमातंगी महायज्ञाचं आयोजन आज इथे श्री सिद्धिविनायकाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. साधारणतः या कार्यक्रमामध्ये 8,000 भाविक मंडळी उपस्थित आहेत. त्याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. अनेक निवृत्त न्यायाधीश, पोलीस अधिकारी, जसे माजी DGP YC पवार सर आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री रणजित सावरकर आहेत, ॲडव्होकेट नितीन प्रधान आहेत. अशी अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. ह्या श्री राजमातंगी महायज्ञाचा पौरोहित्य करण्यासाठी म्हणून दक्षिण भारतातून गुरुजी आलेले आहेत आणि परमपूज्य उलगनाथनजी जे प्रसिद्ध नाडीपट्टी वाचक आहेत ते देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. अनेक मान्यवर जसे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारिणी जे आहेत सच्शक्ती बिंदा सिंगबाजी आणि चितशक्ती अंजली गाडगीळजी या दोघी जणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. अनेक मान्यवर मंडळी आलेली आहेत आणि एक यज्ञाचं चैतन्यमय वातावरण या ठिकाणी सर्वजण अनुभवत आहेत. यज्ञ ही आपल्या भारताचं एक वैशिष्ट्यपूर्ण उपासना संस्कृती आहे. वैदिक काळामध्ये तर यज्ञ संस्कृतीला प्रचंड महत्त्व होतं. काळाच्या ओघामध्ये उत्तम पुरोहित आणि यज्ञ करण्यासाठी जनतेमध्ये असणारी उत्सुकता याचा काही कारणास्तव स्वातंत्र्यानंतर फार मोठा त्याच्यावरती आघात झाला. यज्ञ संस्कृतीवरती विविध आघात करण्यात आले की याच्यातून प्रदूषण होतं वगैरे, कशाला एवढा खर्च. अनेक पुरोगामी लोकांनी यज्ञ संस्कृतीला त्रास दिला. परंतु पुन्हा एकदा आता या यज्ञ संस्कृतीचा पुनर्वैभव प्राप्त होत आहे. भारतामध्ये विविध याग आज भारतामध्ये वैशिष्ट्यपूर्ण याग केले जात आहेत. अनेक वेळेला आपण अश्वमेध यागाचं नाव ऐकलेलं असतं, राजसूय यागाचं नाव ऐकलेलं असतं. बेसिकली आजचा जो याग आहे तो श्री राजमातंगी देवीचा, ही दशमहाविद्यांमधली 9वी महाविद्या आहे जिचं नाव श्री राजमातंगी आहे. आणि ह्या देवीवरती दायित्व काय आहे तर दशमहाविद्यांमधली ही प्रधानमंत्री देवता आहे. आणि प्रधानमंत्री देवीचं वैशिष्ट्य असं असतं की ज्या ज्या वेळेला राष्ट्रावरती संकट येतं त्यावेळेला या देवीचे याग होतात किंवा ज्या ज्या वेळेला ईश्वरी अवतारी कार्य होतं. 10 विष्णूच्या अवतारांच्या वेळेला श्री राजमातंगी देवीचे याग केले गेले होते. आज पुन्हा एकदा असा वैशिष्ट्यपूर्ण याग मुंबईमध्ये होतोय. हे एक मोठं वैशिष्ट्य आहे आणि हा याग एका वेगळ्या भावपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होतो. सर्वप्रथम तर सनातन संस्थेचं अभिनंदन केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच राजमातंगी यज्ञ आयोजित केला जातोय.
विविध प्रकारचे यज्ञ होत असतात, विविध प्रकारचे आपल्याकडे साधना मार्ग आहेत, मेडिटेशन आहे, नामजप आहे, परंतु ह्यातून फक्त वैयक्तिक स्तरावरती लाभ होतो. यज्ञाचा लाभ हा यज्ञ करणाऱ्यांना, यज्ञाचा संकल्प करणाऱ्यांना, त्याच्याबरोबर यज्ञाला उपस्थित असणाऱ्यांना आणि वातावरणामध्ये वायू जिथे जिथे जातो त्या सगळ्यांना होतो. त्यामुळे लाखो लोकांपर्यंत याचा लाभ होतो. पूर्वी सुद्धा आपल्याकडे इतिहासामध्ये उदाहरण आहे की भोपाळची जेव्हा गॅसची दुर्घटना झाली, ज्या घरांमध्ये अग्निहोत्र होतं त्या घरांमध्ये त्याचा गॅसचा काही परिणाम झाला नाही. त्यामुळे आपण हे लक्षात घेऊ शकतो की यज्ञाचा प्रभाव हा प्रचंड प्रमाणात आहे. आपल्या शास्त्रात, धर्मशास्त्रात म्हटलेलं आहे की अग्निदेवता हे सर्व पदार्थ त्यामध्ये जे टाकतात यज्ञामध्ये, तर ते अर्पण केलेल्या प्रत्येक पदार्थाला तो वायुरूप करतो आणि देवतांपर्यंत पोहोचवतो. कारण आपल्या धर्मात देवता वायुरूप मानलेले आहेत. त्यामुळे अग्निदेवतेचं काम आहे की प्रत्येक देवतेपर्यंत त्याचं हवीर द्रव्य पोहोचवणं. आणि हा जो महत्वाचा भाग आहे हा या यज्ञाच्या निमित्ताने होतो. आणि देवता संतुष्ट झाल्या की आपोआपच तो प्रदेश संकटापासून मुक्त होतो, तो सधन होतो, समृद्ध होतो. त्यामुळे आज भारताला सधन समृद्ध, काल परवा आपण बघितलं पंतप्रधानांनी पण आव्हान केलं, देशभरात आपत्ती आलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये राष्ट्राचे बाकी सगळे लोक आपापल्या परीने प्रयत्न करतातच, परंतु ह्या परिस्थितीमध्ये एक आध्यात्मिक संस्था म्हणून काय करता येईल, तर ही आध्यात्मिक संस्था म्हणून किमान आपण ह्याद्वारे तरी आध्यात्मिक बळ वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने सीमेवर जाऊन लढण्याची आवश्यकता नाही. स्वामी विवेकानंदांनी म्हटले, प्रत्येकाने आपल्या क्षमतेने जेवढं जमेल तेवढं जरी केलं तरी राष्ट्र सुरक्षित राहतं. आणि त्यामुळे हा यज्ञ राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी, राष्ट्राचं हित व्हावं, समाजाचं कल्याण व्हावं, आपल्या नेतृत्वाला बळ मिळावं, या दृष्टिकोनातून आहे. आणि मला वाटतं की हा अतिशय महत्त्वाचा संकल्प आहे. मला असं वाटतं की हे जे कार्यक्रम आहेत, अशा पद्धतीने जे मोठे कार्यक्रम होतात किंवा अशा पद्धतीने आपल्या धर्म, आज या ठिकाणी अनेक तरुण आलेले आहेत. मी मगाशी सिद्धिविनायक मंदिराच्या रांगेतही बघितलं तर अनेक तरुण आहेत त्या ठिकाणी. म्हणजे निश्चितच लोकांचा धर्माविषयी श्रद्धा, भाव, आस्था वाढत चाललेली आहे. ठीक आहे, म्हणजे आज आधुनिकता पण वाढते आहे, परंतु याचा अर्थ आज जे आपले युवक बळी पडत आहेत, लव जिहाद असो किंवा अशा संकटांना, त्यातून त्यांना जर जागरूक राहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या धर्माचं आपल्याला महत्त्व लक्षात आलं पाहिजे. एकही मुस्लिम मुलगी हिंदू धर्मात यायला तयार का होत नाही? एकही ख्रिश्चन जो आहे तो आपल्या धर्मात यायला का तयार होत नाही? याचं कारण त्याला लहानपणापासून आपला धर्म माहिती आहे, तो आपल्या धर्माविषयी कट्टर आहे. दुर्दैवाने आपल्याला शाळेमध्ये आपला धर्म शिकवला जात नाही, आपल्या परंपरा माहीत नाहीत, धर्म आणि राष्ट्राचं महत्त्व कोणी सांगत नाही. त्यामुळे भगतसिंगापेक्षा सुद्धा आज आपल्याकडे क्रांतिकारकांनी किती जणांनी बलिदान केलं असं 10 जणांची नावं विचारली तर ती सांगता येणार नाहीत. पण आमिर खान आणि या सगळ्यांची नावं लोकांपर्यंत जातात, कारण हा प्रयत्नपूर्वक केला गेलेला नॅरेटिव्ह आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या दृष्टिकोनातून ह्या यज्ञ आणि ह्या सगळ्या परंपरा, संस्कृती, धर्मसंस्कृती ह्या माध्यमातून हा विचार जेव्हा पोचेल आणि आपला धर्म श्रेष्ठ आहे, आपल्या धर्मातल्या परंपरा, आज आपण या ठिकाणी विश्वकल्याणाचा विचार केला, विश्वात सगळेच आहेत ना. आपण जेव्हा वसुदैव कुटुंबकम म्हणतो त्यावेळी आपण, मला वाटतं सगळ्यात मोठा सेक्युलर विचार हिंदू धर्म देतो आहे. अर्थात हा सेक्युलर पाश्चात्य पद्धतीचा म्हणत नाही मी, परंतु सर्व कल्याणाचा विचार हिंदू धर्म देतो. आणि म्हणून हे महत्त्व आजच्या युवकांनी समजून घेतलं पाहिजे. आपण सेक्टरियन नाही की तुम्ही माझ्या धर्मात आले तरच तुम्हाला सगळे गुन्हे माफ, तरच तुम्हाला स्वर्गात जागा, आमची ही परंपरा नाही. आणि म्हणून ह्या श्रेष्ठ धर्माचा आपल्याला, श्रेष्ठ धर्मात आपल्याला जन्म झाला, आपली परंपरा आहे, त्याचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. त्यामुळे बऱ्याच संकटांपासून आपण मुक्त होऊ. आजचा जो सुवर्णयोग मला मिळाला या यज्ञाच्या निमित्ताने, आपण सर्वच बाबतीमध्ये सर्व भारतीय आणि सर्व हिंदू बांधव ह्या राजमातंगी यज्ञाच्या माध्यमातून आपण इतर सर्व गोष्टीमध्ये प्रगती करतच असतो. पण ती प्रगती करत असताना अध्यात्माचा आपल्याला कुठेतरी एक आशीर्वाद असावा आणि हा आध्यात्मिक आशीर्वाद हा आपल्याला कुठेतरी पुढे आश्वस्त करणारा आहे. हेच मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाटतंय.